हाय ऑल ऑफ यू. आज मी तुम्हाला बेसिक शिकवणार आहे आणि बेसिकमध्ये क्रोशाच्या बेसिकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा चेन येते आणि त्यानंतर आहे तर सिंगल क्रोशा येतो. तर आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा क्रोशामध्ये ही घेतली जाते स्लिप नॉट घेतली जाते. आता स्लिप नॉट तुम्ही अशी बांधली तरी चालेल किंवा तुम्ही बोटाच्या साहाय्याने बांधली तरी चालेल. कशी घ्यायची ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे पूर्वीच. आता चेन घेताना फक्त ही सुईवरती घ्यायची आहे आणि ती फक्त त्या आतून त्या नॉटमधून काढून घ्यायची आहे. फक्त क्रोशामध्ये खालचे जे दोन बोटं आहेत ना ते घट्ट पकडायचे असतात. परत बघा, असं घ्यायची आणि काढायची, फक्त घ्यायची आणि काढायची. ही आहे तुमची क्रोशाची चेन. सगळ्यात पहिल्यांदा क्रोशामध्ये करताना तुम्हाला सगळ्या ह्या चेनपासून सुरुवात होतात. चेन किंवा साखळी, मराठीत आपण त्याला साखळी म्हणतो. तो साखळीपासून आपण सुरुवात करतो. कुठलंही क्रोशाचं बेसिक जे आहे ते साखळीपासून सुरुवात होते. सही झाली साखळी. ही साखळी मी सुरुवात केली. आता ही मी 10 साखळ्या तुम्हाला घालून दाखवल्या. आता याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मुकाखांब किंवा मराठीत मुकाखांब म्हणतो आणि आपण इंग्लिशमध्ये त्याला सिंगल क्रोशा असं म्हटलं जातं. साधारणतः इंग्लिश ज्या सिंगल क्रोशा, डबल क्रोशा हे टर्म्स इंग्लिशमध्ये यूज होतात. तर त्या मुकाखांब आपण घ्यायला सुरुवात मी तुम्हाला मागाशी म्हटली त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही साखळीने सुरुवात होते. साखळी घेताना ही अशी नॉट बांधून घ्यायची आहे. नॉट बांधून घेताना परत साखळी बघा, ही यान घेतली आणि काढली. यान सुईवरती घ्यायची आणि काढायची. बस अगदी सिंपल आहे. फक्त त्या प्रॅक्टिसने होत्या. खालचे दोन बोटांनी नीट व्यवस्थित पकडायचं, कारण तिथे घट्ट पकडला की तो ताण येतोच. आणि सुईची दिशा ही नेहमी ज्या दिशेने आपण घालतोय त्याच दिशेला हवी, सो ते पटकन आपल्या त्यातून घालता येतं. सुरुवातीला जरा सैलच घाला, घट्ट दोरा घेऊ नका, म्हणजे चेन आपल्याला घालता येतील. आता ह्या चेन मी घेतल्या आहेत 10. आता सिंगल क्रोशा नीट बघा. सिंगल क्रोशा घालताना मी एक चेन सोडते आहे आधीची आणि नंतर दुसऱ्या चेनमधून मी बरोबर सुई घातलेली आहे आणि मग मी ती जी यान आहे ही अशी आतून काढून घेतली आहे. सो 2 स्टिच माझ्यावरले आणि मग मी त्यातून एक सिंगल क्रोशा काढून घेतला. परत बघा, आत घातली मी. ही अशा पद्धतीने मी बरोबर आत घालते. असा काढला आहे. हे मी हा दोरा काढून घेतला आणि मी परत त्या 2 दोऱ्यांमधून काढून घेतलं. लक्षात आलं आहे तुमच्या? परत तुम्ही तिसरा बघा, मी बरोबर त्या 2 सुईच्या चेनच्या मधून काढते सुई, दोरा घेतला आणि काढला. परत बघा, नेक्स्ट बरोबर चेनच्या मध्ये मी सुई टाकली, त्याच्यातून थ्रेड काढला आणि त्याच्यामधून घेतला. एकदाच घेतली आहे यार्न ओव्हर करून, म्हणून हा सिंगल क्रोशा एक झाला. सिंगल क्रोशा, सिंगल म्हणजे एकदाच. आपण मुकाखांब म्हणतो, हा एकदाच झाला. मुकाखांब म्हणजे आपण एकदाच घेतो मराठीमध्ये. परत एकदा सांगते आहे. आता घेताना बघा, आपण बरोबर त्या दोघांच्या मध्ये टाकणार आणि टाकल्यानंतर यान ती घेणार, यान ओव्हर करून, आणि बरोबर यान ओव्हर करून एकदा घेणार. यान ओव्हर करून आपण एकदाच घेतो आहे, एकदाच सुईवरती धागा घेतो आहे. आता आपण परत त्यात टाकणार, ही काढणार आणि फक्त एकदाच ही घेतली आणि काढलेली आहे. लक्षात आलं तुमच्या? आज मी तुम्हाला हे एवढंच शिकवते आहे. आता नीट बघत राहा तुम्ही, तुमच्या लक्षात येईलच. मी 5 साधारणतः ही झाली माझी फर्स्ट रो. मी आता सेम पद्धतीने ह्या फर्स्ट रो जशी मी करते तशाच मी तुम्हाला 5 रो करून दाखवते. म्हणजे साधारणतः एक बोटभर किंवा 2-1.5 बोट तुमचं ते तयार होईल. तर बोटभर नाही होत, एक अर्धा म्हणजे 5 सेंटीमीटर वगैरे तुमचा तो तयार होतो सिंगल क्रोशामध्ये, कारण सुई मी 3 नंबरची वापरली आहे. हे आहे क्रोशाचे 2 बेसिक गोष्टी मी आज घेतल्या आहे तुमचा. त्याच्यामध्ये आहे सिंगल क्रोशा आणि चेन आणि सिंगल क्रोशा. बघा, पुढच्या वेळेस मी बरोबर एक चेन घेतली आणि ह्या 2 मध्ये मी बरोबर घालतीये आणि परत काढला. बघितलं? परत बघा, मी बरोबर त्या 2 याच्यामध्ये घातला, काढला आणि हे केलं आहे. परत बघा, मी घालती आहे, बरोबर थ्रेड काढती आहे बाहेरून आणि मग यार्न ओव्हर करून 2 स्टिच म्हणून काढते.
सुई जी आहे ती घालताना मी बरोबर 2 चेन स्पेसच्या मध्ये घालते आहे आणि थ्रेड मी ओढून घेते आहे. बघा, काटला, थ्रेड ओढला आणि लगेच परत यानवर करून घातला आहे. अशा पद्धतीने मी ते घालते आहे. छोटंसं आल्यामुळे हे असं गोल गोल व्हायला लागलं आहे. जरा जास्त घेतलं असतं तर आलं नसतं, पण ठीक आहे. आता परत सिंगल क्रोशा म्हणून मी इथे एक चेन घेते अशी आणि मी उलट बाजू करते, कारण उलट्या बाजूने मला परत यावं लागणार. आता पहिली जी चेन स्पेस आहे त्यातच मी नेहमी सिंगल क्रोशा घालते, म्हणजे ते सरळ येतं. एका साईडने जे यायचं असतं परत दुसऱ्या चेन स्पेसमधून परत तिसऱ्यामध्ये सुई टाकली, यान काढली आणि परत ही घेतली आहे. अशा पद्धतीने मी ही पुढची रो पण कंप्लीट करते. थर्ड परत चेन एक घेईल आणि मग फोर्थ. आता क्रोशामध्ये सुरू करताना नेहमी चेनने सुरुवात होते, मग त्यानंतर तुमचं ठरतं की सिंगल क्रोशा घ्यायचा आहे, डबल क्रोशा घ्यायचा आहे, ट्रिपल घ्यायचा आहे किंवा हाफ डबल घ्यायचा आहे. हे तुमचं त्या डिझाईननुसार ते तुमचं ठरत असतं. पण चेन ही यायलाच हवी बेसिक, आणि सुईवरती एक जो स्टिच असतो तो नेहमीच राहतो. तुमचा बेसिक स्टिच जो आहे तो नेहमीच क्रोशामध्ये राहतो. आता परत बघा, आता हे कंप्लीट झाली माझी ही लाईन आणि त्यानंतर मी एक चेन घेतली आणि टर्न केलं. सिंगल क्रोशा आहे म्हणून मी एक चेन घेतली आहे. आता तुमचा हाफ डबलला वेगळा काउंट आहे, कारण एका चेनच्या बरोबरीने सिंगल क्रोशा एका लाईनमध्ये दिसतोय व्यवस्थित, म्हणून तो सिंगल क्रोशा घ्यायचा. एकच चेन घ्यायची आणि एक सिंगल क्रोशा. खूप सुंदर दिसतो हा स्टिच. जेव्हा याच्याने सॉफ्ट टॉईज आहे, अमिगुरामी जे साधारणतः सगळ्या ज्या होतात ते अमिगुरामी क्रोशाचं जे टाईप आहे ते सगळं काही या सिंगल क्रोशामध्ये होतात. आणि अगदी जवळजवळ स्टिच असल्यामुळे हे बघा, आता 3 लाईन माझ्या कंप्लीट झाल्या. परत मी एक चेन घेतलेली आहे आणि पुढच्या त्या फर्स्ट जे आहे चेन स्पेस त्यातून मी काढून घेतली आहे एक. अशा पद्धतीने मी सिंगल क्रोशा पूर्ण करते आहे. खालचं बघा बोट, तुम्हाला खालती बोट जे दिसेल ते खालती घट्ट पकडच पाहिजे तुमची. हे बघा, झालं कंप्लीट, दिसतंय तुम्हाला. आणि आता अशा पद्धतीने मी इथे कट करून घेते आहे आणि हा नंतर थ्रेड काढून घेते, सो इथे घट्ट झालं. तुमच्या लक्षात आलं असेल आता हे मी केलेलं आहे. थँक्यू. असंच बघत राहा, लाईक करा.